रात्रीचा भात आहे तर आता याला मी फ्राय करून घेते. रात्री जास्त झाला, मी जाणूनच जास्त केला, म्हटलं सकाळी नाश्त्याला होऊन जाते म्हटलं फ्राय करून, म्हणून मी भात बनवला. आता मस्त कांदे मिरची टाकून मस्त फ्राय करतो. आणि बघा भाजी पण आहे आणि आता इकडे चाय बनवत आहे. आणि पहा रात्रीनं मी ठेसा बनवला होता. म्हणजे आई जशी पाट्यावर चटणी वाटत होती ना माझी आई, तर मी तसं मग मिक्सरमधून काढलं. इथं काही पाटा वगैरे नाही आहे, तर आता मिक्सर आहे, तर ते माझ्या दादाची मिक्सर आणलेली आहे, पाहू शकता, झाकून ठेवलेली आहे. तर पहा ठेसा बनवला मस्त. त्याच्यात लसण धने मिरची टाकलं, लसूण आणि तडका दिला. मिक्सरमधून काढला आणि तडका दिला तेलामध्ये जिऱ्याचा, आणि त्याच्यामध्ये ना निंबू पिळून टाकलं. इतका मस्त छान लागला ना ठेसा, खूपच. चला या मग चाय प्यायला, चाय प्यायला. जय भीम, नमस्कार सर्वांना. तर कशात, आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. आणि सकाळचे वाजले आता 8 आणि माझे भांडे घासायचे आहे. आता चाय अगोदर पिते आणि मग भात, चाय पिऊन झाल्यावर मग भात फ्राय करून घेतो, थोडासा नाश्ता करतो आणि मग मी भांडे घासतो. माही झोपलेलीच आहे. रोज ती 9 वाजता उठते, झोपू देते. मला खूप चांगलं वाटते, कारण लेकरांना त्रास द्यायला ना मला बिलकुल आवडत नाही. आणि माझी आई ना सकाळी 6 नाही वाजले, 5:45 वाजताच उठून जात होती ना. वाजले जशी उठली ना तसे आम्ही उठलोच पाहिजे, भले बोले आम्हाला बा सकाळी उठलं पाहिजे म्हणे, पोरी बारी नाही एवढ्या वेळपर्यंत झोपलं नाही पाहिजे म्हणे, अशी म्हणत होती आम्हाला. कधी कधी मी माझ्या देवांशू माईला पाहते ना, तर मग मला माझी आठवण येते. माझ्या लहानपणची म्हटलं, माझी मला आम्हाला झोपूच नव्हती देत म्हटलं. पण सुनीता थोडीशी ना भीत नव्हती, मी भीत होती. आता नाही भेट मी, पण तेव्हा ना मला म्हणजे माझ्या आईचं भयच लागत होतं मला. जसा आईचा आवाज आला पटकन मी उठून जात होती आणि सुनीता झोपूनच राहत होती, असं दोघीमध्ये. तर आता बी ते स्ट्रॉंग आहे, मी पण आहे म्हणा. आता मी पण भीत नाही. आता मी पण म्हणजे आता माझी आई ना तेव्हा भलेही तशी करे, पण आता ना मला आता बिलकुल त्रास नाही देत मला. कधी मी गेली बी ना मैत्रीला, तर अशी म्हणत नाही का उठून जाय का काय, म्हणतच नाही. आता खूप बदल झाला आई बाबामध्ये. त्यांनाही दिसून राहिलं ना आता की एकटी एकटी कशी करून राहिली, काय करून राहिली. कधी कधी ना त्यांना विचार पडतो की एकटी कशी करते, काय करते. मी तिला ना स्पष्ट सांगते की माझी काळजी करू नका, मी चांगली आहे, मी स्ट्रॉंग बी आहे म्हटलं, मी बरोबर ॲडजस्ट करतो म्हटलं. पण तरी मला मदत करतात. किती झाला तर आई बाबा असते. आणि खरं सांगतो, आई बाबा इतकं प्रेम कोणीच नाही करू शकत, कोणीच नाही. आणि एक गोष्ट म्हणजे जेवढा विश्वास आपण आई बाबावर करू शकतो, तेवढा विश्वास आपण कोणावरच करू शकत नाही, असं आहे. अरे रे काय झालंय रे, असं आहे. म्हणून ना विश्वास महत्वाचा असतो. चला चाय पकला, मी चाय घेतो. चला या मग पटापट चाय प्यायला. तर पहा मी ते घर मालकीनं दिलं, तर पहा पुरा कचरा बाहेर आला. कचरा नाही, पहा कसं दिसते ते, पहा पूर्ण ते तसंच झालं. आता माहीत पडते पाणी जाते काय तर. आणि आता इथे भांडे घासून घेतो फटाफट. अगोदर भांड्याचं न्यूज झाला मग मला कामं झाल्यासारखे काही वाटत नाही, कारण मेन भांडे आणि कपडे. असं पाण्यातून काढलं म्हणजे ना थोडेसे भांडे चांगले चकाचक निघाले. भांडे ना कधीच असे तेलकट नाही. मला साफसुथरे भांडे पाहिजे. मला वेळ लागतो भांडे घासायला, पण मला चांगले भांडे पाहिजे. चला मग मी घासून घेतो.
झाले 5 मिनिटात भांडे धुवून झाले. पहा कसे चक्क चक्क भांडे निघाले. असे भांडे घासायला पाहिजे मला. चला आता मी भाताचा थोडासा नाश्ता करून घेतो, कारण मला थोडंसं नाश्ता पाहिजे. सवय नव्हती, पण आता मला जबरदस्तीने सवय पाडा लागून राहील, कारण मला 11 वाजताशिवाय मी जेवणच नाही करू म्हणून तर माझी हालत अशी आहे. पण आता मी रोज खाऊन पाहत असते. चला आता भात मी फ्राय केला होता, हे पहा. जास्त नाही खात, फक्त थोडंसं, म्हणजे भूक वाढली पाहिजे म्हणून. कारण माझी हालत, कोणी बी असंच म्हणते का हालत किती बारीक आहे, किती बारीक आहे, असंच म्हणते. म्हणून म्हटलं चला हालत थोडीशी वाढवा. झाला फिनिश. पाणी ना मला पता नाही, माहित नाही, फिकं फिकंच पाणी लागते, पिवपिवशाच नाही लागत. महेंद्रीचं पाणी खूप मस्त लागते, गोड. चला तर माझा नाश्ता झाला. तुमचा नाश्ता झाला काय ते कॉमेंटमध्ये सांगा. अगरबत्ती पॅकेट नाही आहे, तर मी आता दुकानात जातो अगरबत्ती पॅकेट आणाले. आणि अगरबत्ती बी अजून काय ते कपुरोळीचा डब्बा. येतो मी लवकर, इथंच ह्या दुकानात चालली. चला आली दुकानापाशी. कपूर आहे काय द्या, किती वाला आहे? अच्छा द्या. आणि एक अगरबत्ती पॅकेट द्या. लॉलीपॉप पाहिजे. हा अगरबत्ती किती वाला? 20 वाला? हा 20 वाला. चला तर 2 कुरकुरी घेतले आणि हे शॅम्पू पुढे. इथं रस्त्यात नको खाऊ ना. नाही चला झाला अगरबत्ती. खूप दिवसाची अगरबत्ती होतीच नाही. शॅम्पू पुड्या बी घेऊन आली. आता हे ठेवून देतो ना एक कापूर. आणि या दोघीसाठी कुरकुरा. माईसाठी की कुरकुरा आणला. कुरकुरा खाऊन घे. तर आता वाजले 11. आमचं जेवण चालू आहे. पहा आमच्या जेवणामध्ये काय काय आहे. तिखट भात आणि हे रात्रीची पोळी, तेल लावलेली. हा आणि हे कांदे मिष्टीला आणि माहीला आणि मला हे असे कांदे खूप आवडते. त्याच्यामध्ये म्हणजे कांदे बारीक बारीक काटले, त्याच्यामध्ये मिरची पावडर, मीठ, हळद आणि चाट मसाला टाकला. आणि हे जेवणासंग आम्ही रोज तोंडी लावत असतो. आम्हाला खूप खूप आवडते. तुम्ही बनवत असता का? नसन बनवत तर असं बनवत जा, छान लागते, खरंच मस्त लागते. मला खूप आवडते. आणि कधी कधी भाजी नसली म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मी असंच बनवून खात असते. मिष्टीला सुद्धा आवडते बघा, तर खूप छान लागते. चला मला पापड टाकायचे, फटाफट जेवण करते मी आणि मग पापड बनवते लाटूनचे. चला आता बनवून घेते मी फटाफट पापड, कारण मग पाणी गिनी येऊन गेला म्हणजे वाढायचं नाही. खूप दिवसाचं हे तांदूळाचं पीठ होतं. आईनं आणून दिलं तेव्हाच मी करतो आज करतो उद्या करतो करून राहते. तर चल म्हटलं आता बनवूनच घेतो, म्हटलं लाटूनचे बनवतो फटाफट. आणि तसंही ना मला तांदूळाचे पापड खूप आवडते. चला आता अंधार आलंच आहे, पटापट बनवून घेतो. नमस्कार मित्रांनो. तर पहा आता मी पापड लाटतो. ऊन इकडे चट ऊन आहे, जास्त ऊन नाही आहे आज, आभाळच आहे. पण मला जमून नाही राहिलं लाटणं थोडंसं, कारण मला सवय नाही ना, कधी लाटलेच नाही, कधी बनवलेच नाही मी पापड. आज बनवून पाहतो कसे. आज पाणी येईल. अच्छा, जमून तर राहिले म्हणा थोडे. हा
मी इथं एकटीच लाटत होती. मग म्हटलं वहिनीले चाल म्हटलं तू बी मला लाटू लाग बापा म्हटलं. मायानं काही लाटणं होत नाही बाबा न ऊन तपून राहिले. मी एकटी काहीपर्यंत लाटणार होती म्हणून म्हटलं वहिनीले बोलावलं आणि पटापट लाटून घेतले बापा. तिच्यापासून करून घेतले पापड लाटून. आणि इथं माई कायले चुलचुल होत होती काय माहीत मनात मी लाटतो मी ठेवतो मी करतो अशी करत होती. आणि जेव्हा मोठी होईन तर मग तेव्हा तर लाटाले जीवावर येते. इथं तर माया लाटाले जीवावर येते. इथं मला पापड बनवूशा नाही वाटत एवढी ऊन चट झाले पापड टाकून. पण पहा पूर्ण फाटून राहिले. हे पहा पूर्ण फाटले एवढे झाले पापड. पण पहा किती फाटले हे झाले बापा माय पापड टाकून. आता माहीत नाही ते सारे फाटूनच राहिले. आता जाऊ द्या झाले बनवले कसे तुकडे ताकडे करून तळून खाऊन घेईन. झाले तसे नाहीतरी किती दिवसाचं ते पीठ ठेवूनच होतं. आईनं पाठवलं तर आता बनवतो मग बनवतो बनवूनच नाही होत होतं. म्हटलं राहू दे आता बनवूनच घेतो. पण बनवाले गेले ते असे फाटून राहिले. त्याच्यामध्ये ना खरंच मी काही ना काही टाकायला पाहिजे होतं. जाऊ द्या असो. तर बस मी आता इथेच व्हिडिओ खतम करतो. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर बी करा.